मंडळी नमस्कार. मी कौशल्या. आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाणा खिचडी. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी आपण इथे अगदी कमी साहित्य, त्याच्यामध्ये चविष्ट अशी खिचडी तयार होते. मी ते रात्रभर साबुदाणा भिजत घातलेलं होतं आणि मोठं भांडं घेतलं. ते साबुदाणा भिजून असं डबल होतं, त्याच्यामुळं मोठं भांडं घ्यायचं आणि साबुदाणा भिजायला पाणी असं त्याच्यावरती अर्धा इंच ठेवायचं. पाणी बरोबर ठेवलं की भिजून पण साबुदाणा आपला व्यवस्थित होतं आहे. मी 2 बटाटे घेतले, शेंगदाणे आणि 10-12 मिरच्या. शेंगदाणे आपण भाजून घेऊयात. शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे, असे लालसर एकदम आतून दिसतात. मंद आचेवरती भाजायचे, खूप मोठ्या गॅसवरती नाही भाजायचे. आतून असे कुरकुरीत छान लालसर होतात. मग अधूनमधून हलवून घ्यायचं. एक 5 मिनिटात आपले शेंगदाणे भाजून होतात. आता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. शेंगदाणे थंड झाले कीच वाटायचे मिक्सरमध्ये. फुल मिक्सर पण नाही घ्यायचं, अर्धच भांडं घ्यायचं मिक्सरचं. गरम मिक्सरमध्ये कधीच वाटायचं नाही, कारण गरम वाटलं की सगळं भांडं उडून जातं वरती आणि सगळं सांडून जातात वस्तू. त्यामुळं गरम वाटायचं नाही आणि भाजतं अंगावरती उडतं सगळं. आता आपण 2 बटाटे आपण सोलून घेऊयात, साल काढून घेऊयात आणि बारीक बारीक आपण असे त्याचे तुकडे करून घेऊयात. अगदी मस्त आणि कमी सामानात मस्त अशी खिचडी तयार होते. असे बारीक तुकडे केल्यानंतर शिजायला पण लगेच शिजते. तुम्ही उकडलेला पण बटाटा टाकू शकता. मी पण उकडलेलं टाकते, पण आज मी असं बारीक कापूनच बटाटा घेतलेला आहे. धुवून घेऊयात आपण आता बटाटे. त्यानंतर आपण मिरच्या बारीक चिरून घेऊयात. एक 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत मी. मिरची वाटून पण टाकू शकता तुम्ही आणि मी चिरून पण टाकलेले. आता तुम्ही मिरच्या कमी पण करू शकता तुमच्या तिखट अनुसार. मला तिखटच आवडते खिचडी, त्यामुळे मी जास्त मिरच्या टाकते. आता आपण 2 पळ्या तेल टाकू आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या आणि हलवून घेऊयात आपण. त्यानंतर बटाटे टाकूयात. बटाटे असे 1 मिनिटभर आपण परतून घेऊयात. आपण त्याच्यामध्ये साबुदाणा टाकूयात. साबुदाणा थोडासा घट्ट बसलेला असतो, त्याच्यात थोडंसं हलवून मग टाकूयात. 1 वाटी शेंगदाणे, जास्त बारीक पण कूट नाही केलं मी आणि जास्त मोठं पण नाही, मध्यम आकाराचं कूट केलेलं आहे. 1 चमचा मीठ. साधारणतः मी इथे 200 ते 250 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे, पावशरभर. 4 लोकांना ही खिचडी पुरते, 3 ते 4 लोकांना. हलवून घेऊयात. आपली खिचडी मस्त अशी तयार आहे बघा. एकदम न चिटकलेली, अशी छान भिजलेली. नाही भिजलेली, अशी जास्त भिजलेली नसले की मग आपण खाल्ली तर पोट दुखतं, त्यामुळं जास्त भिजवायची. 5 तास तरी, 4 ते 5 तास तरी भिजली पाहिजे. मी इथे रात्रभर भिजवलेले आहे, त्याच्यामुळे एकदम छान झालेलं आहे. पाणी नाही राहिलं त्याच्यामध्ये, काही नाही. आपण आता झाकून ठेवूयात आणि गॅस कमी करूयात. बघा काय मस्त दिसते खिचडी. उपवासाची खिचडी आहे. जर तुम्हाला साधी खायची करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबू टाकू शकता. थँक्यू.